what provoked you into getting training as a trainer for prevention of sexual harassment? मी काउन्सिलिंगच्या पण वेगवेगळ्या प्रकारांमध्ये अनुभव घेतलेला आहे. कनेक्टिंग म्हणून जी NGO आहे, सुसाईड प्रिव्हेन्शनची ती हेल्पलाईन आहे, तर तिथे व्हॉलंटियर म्हणून जॉईन झाले आणि आय वॉज ट्रेन्ड ओनली नॉर्मल काउन्सिलिंग, म्हणजे नॉर्मल लोकांचं काउन्सिलिंग असं आय वॉज ट्रेन्ड इन. आणि मग आय वॉज फॉर्च्युनेट की मी राव नर्सिंग होमला जॉईन झाले. माझ्यामध्ये ट्रेनर म्हणून गॅप झाला. जेव्हा मी परत आले त्यांना काउन्सिलरकडनं वेगळ्या नीड्स हव्या होत्या आणि मग परत मी शिकत गेले. त्यांना माझ्यावरती बहुतेक कॉन्फिडन्स आला की मी काही गोष्टी करू शकते. तर मग ते एका ओघामध्ये खरं तर प्रिव्हेन्शन ऑफ सेक्शुअल हॅरॅसमेंटचं कमिटी असते, तर तिथे त्यांनी मग मला विचारलं की मी प्रिसाइडिंग ऑफिसर होईन का. परत हा नवीन चॅलेंज होता आहे, पण मला नेहमी असं वाटतं की आव्हानं घ्यायची कुठेतरी. तशा ओघाने प्रिव्हेन्शन ऑफ सेक्शुअल हॅरॅसमेंट आलं आणि दॅट वॉज अ टर्निंग पॉईंट फॉर मी.